सांगली जिल्ह्यातील कर्जगी येथील बालिकेवर अत्याचार करून करण्यात आलेल्या खुनाच्या निषेधार्थ जत शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी बंद पाळण्यात आला। संशयित आरोपीला आमच्या ताब्यात द्या, सत्वर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत जतमध्ये मोर्चाही काढण्यात आला। दरम्यान वैद्यकीय अहवालात पीडितेवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून कर्जगी येथील 4 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला। यानंतर या घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया जत तालुक्यासह जिल्ह्यात उमटल्या। आज दिवसभर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले। शहरातील वैद्यकीय सेवा आणि औषध दुकाने वगळता सर्व व्यापारी पेठ बंद ठेवण्यात आली, तर तालुक्यातील संख, बुड्डापूर परिसरात बंद पाळण्यात आला। बुड्डापूर येथे जत-सोलापूर मार्गावर टायर जाळून महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली। दुपारी जतमध्ये मोर्चा काढून आरोपीच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। या मोर्चामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते। आरोपीला जनतेच्या हवाली करा, त्याला सत्वर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी मोर्चाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली। दरम्यान पोलीस अधीक्षक घुगे यांनी आज दुपारी पत्रकार बैठक बोलावून सदर घटनेची माहिती देताना सांगितले, कर्जगी येथील 4 वर्षाची मुलगी बेपत्ता असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली करत शोध मोहीम राबविण्यात आली। संशयावरून पांडुरंग कळी, वय 45, याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्या पत्र्याच्या घराची झडती घेतली असता लोखंडी पेटीत पीडितेचा मृतदेह आढळून आला। मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले। संशयित आरोपीची पत्नी 20 वर्षापासून विभक्त असून तो व त्याची आई दोघेच घरी राहतात। आई बाहेर गेल्यानंतर त्यांनी हा प्रकार केला असल्याचे तपासात समोर आले असून संशयिताला अटक करण्यात आली आहे। सदरचा प्रकार समोर आल्यानंतर गावात शांतता समितीची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून जतसह गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।